सर्वांना माझा नमस्कार. मी धनश्री. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना मी तुम्हाला 32 इंचाचा बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग बघितली होती आणि जर कोणी बघितला नसेल तो व्हिडिओ तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी ना मी इथे बाहीला ना आर्महोलमध्ये कपडा खूप कमी गेलेला होता, तर तो ना मी इथे जॉईन करून घेतलेला आहे. आणि नंतर ना अस्तर आणि मेन फॅब्रिकला असं एक जोडून घेतलेला आहे. तर माझे सगळे पार्ट एकमेकाला जॉईन करून झालेले आहेत. तर आता ना मी इथे बॅक पार्ट घेतलेला आहे आणि तो असा मी गळ्याला आकार देऊन दिला आणि नंतर ना मी असं शिलाई मारून घेत आहे. तर इथे ना माझा मागच्या गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आणि आता त्याला मी सरळ करून घेतला. फ्रेश शिलाई वगैरे मारून घेतली आणि पुन्हा वरून पण त्याला एक दाब टिप देऊन देत आहे आणि बाजूला पण अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा कपडा वगैरे मी इथे कट करून घेतला आहे. तर समोरच्या गळ्यासाठी ना इथे मी एक पट्टी कापून घेतलेली आहे आणि ती पट्टी मी आता समोरच्या गळ्याला जॉईन करणार आहे. पट्टी जॉईन करून झाली की मी नंतर त्याला असं फ्रेश शिलाई देऊन त्याला सरळ करून तिथे पण एक दाब टिप देऊन देणार आहे. आणि मग नंतर मी इथे 3.5 इंचावरती लांबी घेतलेली आहे टक्सची, पाठीमागच्या टक्सची, आणि बाजूला अर्धा इंच घेतलेला आहे. अशा प्रकारे मी दोन्ही टक्स इथे मारून घेतले आहे. दोनही टक्स मारून झाले की इथे मी कमरेला पण पट्टी एक जॉईन करून घेणार आहे आणि ती जॉईन करून झाली की मी नंतर समोरचा पार्ट तयार करून घेणार आणि तुम्हाला दाखवणार की मागचा पार्ट हा कसा तयार झालेला आहे. तर हा आहे बॅक पार्ट. डिझाईन वगैरे बघा किती मस्त झालेली आहे आणि फिनिशिंगसुद्धा बघा. तर इथे ना माझा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. तर आता ना फ्रंट साईज आपण फ्रंट पार्ट रेडी करणार आहोत. तर समोरच्या गळ्याला ना मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आणि इथे माझा समोरचा पार्टसुद्धा तयार झालेला आहे आणि आता याला मी साईड पट्टीला जॉईन करून घेणार आहे. तर ना इथे माझे दोन्ही पण साईड पट्टी जॉईन करून झालेले आहे आणि आता मी कमरेला सुद्धा पट्टी लावून घेत आहे. कमरेला पट्टी लावून झाली का मी इथे तुम्हाला समोरचा पार्ट दाखवणार आहे. समोरचा पार्ट पण बघा माझा कसा रेडी झालेला आहे ते. आहे माझा फ्रंट पार्ट. बघा तुम्ही गळा वगैरे किती फिनिशिंग सोबत आलेला आहे. तर इथे ना माझे फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट तयार झालेले आहे पूर्णपणे. आणि नंतर आता मी स्लीवला पण मेन फॅब्रिकला असं जॉईन करून घेत आहे अस्तरसोबत. तर अस्तर माझं जॉईन करून झालं की नंतर स्लीवसुद्धा मी इथे जॉईन करून घेणार आहे. तर इथे ना मी आधी स्लीव नंतर जॉईन करणार. आधी ना मी इथे हुकपट्टी आणि आयपट्टी तयार करून घेणार आहे.
हुकपट्टी आणि आयपट्टी दोन्हीही तयार करून झालेले आहेत आणि आयपट्टीला मी आय पण करून घेतलेले आहे हुक लावायसाठी. आणि आता ना मी इथे स्लीव जॉईन करत आहे. स्लीव जॉईन करून झाले की मी इथे फिटिंग माप टाकणार आहे. सगळ्यात आधी ना मी इथे मागचा पार्ट जो आहे तो मोजून घेणार आहे आणि मग नंतर त्याचा सेंटर काढणार. सेंटर काढला की मी दोन्ही बाजूला एक एक मार्क देऊन देणार आणि मग नंतर एक एक शिलाई पण देणार. आणि शिलाई देऊन झाली की नंतर मी फिटिंगचा जो माप आहे तो टाकणार आहे. तो टाकून झाला की ते फिटिंग वगैरे करून घेणार ब्लाऊज. आणि तुम्ही शेवट बघा की ब्लाऊज कसा झाला आहे तो. फ्रंट आणि बॅक तुम्हाला दोन्हीही मी हुक वगैरे लावून दाखवणार आहे. तर हा आहे ब्लाऊजचा फायनल लूक. बघा तुम्ही समोर फ्रंट आणि बॅक दोन्हीही बाजूला बघा कसा झाला आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.